नमस्कार. इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज तुम्हाला दिसत असेल मी माझ्या घराच्या समोर आहे. तर आज मी तुम्हाला माझं घर ऑस्ट्रेलियातलं कसं आहे ते दाखवणार आहे. तर चला तर पाहूया माझं ऑस्ट्रेलियातलं घर कसं आहे. तर आता हा आहे लेटर बॉक्स. इथे जी काही पत्र असतात ती इथे पोस्टमन येऊन ठेवून जातो. तर घराचा नंबर माझ्या 90 आहे आणि इथे साईडला दिसते की तुम्हाला हे 2 बिन्स ठेवलेले आहेत. तर हे कचऱ्याचे बिन्स आहे, एक रिसायकल आणि एक नेहमीचा आपला साधा कचरा. तर घराच्या समोर पण किती जागा आहे ते पाहू शकता. इथे हे 2 आहेत ते गॅरेज आहेत. तर इथे साईडला जो बॉक्स दिसतोय तो आहे गॅसचा मीटर आणि माझ्या घराला 2 गॅरेजेस आहेत. तिथे कार पार्क करू शकतो, असं हे बंदिस्त पार्किंग इथे असतं. तर हे उघडण्यासाठी इथे हा छोटासा रिमोट आहे. तर तिथे 4 अंकी नंबर दाबल्यावरती हे गॅरेज उघडतं आणि बंद करण्यासाठी पण सेम आहे. तर अशा प्रकारे इथे हे गॅरेजेस असतात जिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. तर इथे दिसू शकते माझी गाडी इथे पार्क केलेली आहे. तर हे आहे माझं छोटंसं घराच्या समोरचं गार्डन जिथे गुलाबाची झाडं लावलेली आहेत. तर आणि तुम्हाला झेंडूची झाडं पण दिसतील इथे. तर झेंडू पण कधीतरी इथे मिळून जातो, तर त्यामुळे लावलेलं आहे. आणि इथनं वरतून जे खाली शटर येत आहे तर ते आहे रोलर शटर. तर याचा असा उपयोग आहे की उन्हाळ्यात जास्त ऊन घरात जात नाही आणि बाहेर जो गाड्यांचा आवाज असतो तो पण कमी होण्यास मदत होते. त्यासाठी हे रोलर शटर इथे वापरतात आणि सिक्युरिटीसाठी पण हे एक चांगला ऑप्शन आहे. आणि आणखी एक म्हणजे ऑस्ट्रेलियात घरांच्या ज्या खिडक्या असतात त्याची एक गंमत आहे. तर आता हे म्हणजे मी आता घराच्या बाहेर थांबलेली आहे खिडकीच्या, पण तुम्हाला आतमधलं काही दिसत नाही आहे. तर ही आहे गंमत. इथे हा जो आहे हा आहे इलेक्ट्रिक मीटर बॉक्स आहे. आणि इथे छोटीशी डोअरबेल दिसतीये. तर चला तर मग आता माझं घर पाहूया, घर कसं आहे आतमधलं. तर मी आता दरवाजा ओपन करते आहे आणि इथे असे हे 2 दरवाजे नेहमी असतात, एक सेफ्टी डोअर आणि जो नेहमीचा दरवाजा असतो तो. तर इथे 2 लॉक पण आहेत, हे पण पाहू शकता, 2 लॉक सेफ्टीसाठी. अजून आतमध्ये एंट्री केल्यावरती हे असं काहीचं दिसतंय. तर इथे माझ्याकडे रांगोळी पण आहे. तर आतमध्ये गेल्यावरती माझं घर काहीचं असं दिसतंय दरवाज्यातनं. इथे पेंटिंग वगैरे लावलेले आहे, आरसा पण लावलेला आहे. तर इथनं डायरेक्ट बेडरूममध्ये पण जाऊ शकतो किंवा इथनं डायरेक्ट किचनमध्ये पण जाऊ शकतो आणि हॉलमध्ये पण जाऊ शकतो. तर हा आहे हॉलमध्ये सोफा वगैरे ठेवलेला आहे.
आणि बाकीचं पेंटिंग वगैरे तुम्हाला दिसू शकतं किती छान आहे ते. आणि ते ही खिडकी जी मगाशी मी दाखवलं होतं तर त्याचं ते बटन आहे. तर हे फिरवलं की लगेच ते बंद होतं किंवा तुम्हाला चालू उघडता पण येतं ते शटर. आणि आता तुम्ही पाहिलेच असेल की ऊन वगैरे किती येतं आहे इकडे. तर असा आहे हा माझा हॉल. तर आता तुम्हाला माझ्या मागे घड्याळ दिसत असेल. तर मी जेव्हा कधी भारतात आईला नातेवाईकांना फोन करते तेव्हा मला पहिला प्रश्न विचारतात की तुमच्याकडे आता किती वाजले. तर मी जिथे राहते, मी पर्थमध्ये राहते, तर पर्थचं घड्याळ भारतापेक्षा जवळपास 2.5 तास पुढे आहे. आणि तेच जर तुम्ही पाहिलं सिडनी आणि मेलबर्नला तर ते जवळपास 4.5 तास पुढे आहे. तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये जे राज्य आहेत राज्यांमध्ये पण टायमिंग वेगवेगळा आहे. आणि आता जर माझ्याकडे इथे 11:30 वाजलेत तर भारतात आत्ता 9 वाजलेले आहेत. तर असा इथं टायमिंगचा पण डिफरन्स आहे. तर आता तुम्ही नीट पाहिलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल की इथे घराला वरती तुम्हाला फॅन दिसत नाही आहे, इथे या लाईट्सच दिसतात आहे. तर इथे लाईट्स पण अशा प्रकारे असतात की त्या तुम्हाला त्यांचा प्रकाश कमी जास्त करता येतो. तर असं ते बटन दिलेलं असतं, बटनाने तुम्हाला लाईटचा प्रकाश कमी जास्त करता येतो. आणि फॅन बहुतेक घरांना नसतात, मोस्टली कॉमन ACच वापरतो. तर हे आहे माझं छोटंसं देवघर. तर आता देवघराच्या शेजारी जे दिसतंय ते आहे हीटर. तर हीटर इथे थंडीत खूप थंडी असते त्यामुळं हीटर इथे खूप गरजेचं आहे. जवळपास टेम्परेचर 1 किंवा 4 डिग्री वगैरे असतं. तर त्यामुळं हा हीटर प्रत्येक घरात असतोच बहुतेक तरी. आणि तर आता इथे आतमध्ये लाकडं वगैरे टाकायची आणि शेकोटी पेटवायची आणि त्याने तो धूर बरोबर जी जागा आहे, जो पाईप लावलेला आहे त्या पाईपने बरोबर सगळं बाहेर जातं. तर अशा प्रकारे इथे शेकोटी पेटवता येते आणि हा हीटर वापरला जातो थंडीच्या दिवसात आणि त्याने घराचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. जे घराला सिक्युरिटी कॅमेरे लावलेले आहेत ते चेक करण्यासाठी इथे चेक करू शकतो आपण की कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड होतं. आणि साईडला मॉडेल वगैरे पण दिसतं इंटरनेटचं. तर इथे प्रत्येक घरात वायफाय असतंच, खूप गरजेचं आहे ते. हे माझं किचन आहे आणि इथेच डायनिंग टेबल आहे. तर जसं काय डायनिंगची पण रूम इथे आहे. तर त्याच प्रकारे किचन आहे. किचन चला तर पाहूया काय काय नवीन दिसते तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये. तर हे जे पांढरं दिसतंय तर तो आहे ओव्हन आणि खाली ग्रिल पण आहे त्याच्या. तर इथे भरपूर लोकांचं खाणं हे असं बेक करून आहे किंवा ते ग्रिल करून खातात. त्यामुळं प्रत्येक घरात तुम्हाला ओव्हन हा दिसतोच आणि असतोच नेहमी. तर असा हा ओव्हन माझ्या घरात पण आहे. इथे साईडला पाहू शकता किचन आहे हे माझं सगळं. तर इथे फ्रीज आहे. माझा फ्रीजचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका. इथे ही काय आहे तर इथे ही आहे पॅन्ट्री म्हणजे जिथे तुम्ही खाण्यापिण्याचं सामान ठेवू शकता अशी ही एक छोटीशी खोली आहे. तर ऑस्ट्रेलियात ही अशी खोली असते. तर इथे हा आहे इव्हॅपोरेटरचा रिमोट, जो घरातला कॉमन AC आहे त्याचा रिमोट. इथे माझा बेंचटॉप पाहू शकता. बेंचटॉप म्हणजे ओटा. तर हा पूर्ण लाकडाने बनलेला आहे. जो आपल्या भारतात जे आपल्या दगडाने बनलेलं असतं तसं इथे दगडाने बनलेलं नसतं, हे लाकडाचं आहे सगळं.
तर इथे पाहू शकता टोस्टर आहे, मायक्रोवेव्ह आहे, मिक्सर आहे साईडला आणि एक बेलिनी एअर फ्रायर आहे. तर अशा ह्या घरातल्या इथल्या वस्तू आहेत, ज्या घरगुती उपकरणं आहेत ती. परत गॅस वगैरे दिसू शकतो, ओव्हन दिसू शकतो आणि चिमणी आहे. तर हे आहे माझं किचन. ऑस्ट्रेलियातलं एक खूप छान म्हणजे इथे नळाला कायम 24 तास पाणी असतं आणि प्रत्येक नळाला गरम आणि गार पाणी नेहमीच असतं. तर इथे खूप थंडी असते, त्यामुळं हे गरम पाण्याची सोय आहे. आणि इथे पाहू शकता हे माझं गॅसला 5 बर्नर आहेत. हे पण थोडंसं वेगळं आहे. तर बटन चालू केल्यावरती गॅस लगेच चालू होतो आणि हा गॅस पण जसं काही बटन जे आहे ते लाईटीवरती चालणारं आहे. तर जेव्हा लाईट नसते तेव्हा गॅस तुम्ही चालू करू शकत नाही, फक्त लाईटरनी तुम्ही चालू करू शकता, पण तसं डायरेक्ट ॲटोमॅटिक चालू होणार नाही. तर आणि इथे गॅस पाईपमधनं प्रोव्हाइड केला जातो आणि चुकून कधी गॅस चालू राहिला तरी तो लीक होत नाही. ती एक खूप छान गोष्ट आहे असं म्हणू शकतो. इथे वरती तुम्हाला जे दिसतंय ते आहे स्मोक अलार्म. तर इथे ऑस्ट्रेलियात सगळी घरं जवळपास लाकडाची असतात, म्हणजे भरपूर प्रमाणात लाकूड वापरलेलं असतं. तर त्यामुळं काळजी म्हणून, प्रिकॉशन म्हणून इथे हा स्मोक अलार्म असतो. आणि घरात कार्पेट पण असतात प्रत्येक रूम्सला, त्यामुळं पण हे खूप गरजेचं आहे इथे. कारण थोडंसं जरी काही जळालं किंवा कुठे आग वगैरे लागली तर हे लगेच वाजायला चालू करतो. आणि मेन म्हणजे आपलं जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा चिमणी लावणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप धूर होतो लगेचच आणि हा वाजायला लगेच चालू करतो. आणखी एक की जेव्हा देवपूजा करताना धूप वगैरे आम्ही जास्त वापरू शकत नाही, कारण हे लगेचच वाजायला चालू करणार. त्यामुळं अगरबत्ती वापरू शकतो, त्याचा एवढा काही इफेक्ट होत नाही की अगरबत्ती लावली त्यामुळं स्मोक अलार्म वाजला असं तर अजूनपर्यंत नाही झालेलं. तर असा इथे हा स्मोक अलार्म पण असतो प्रत्येक घराला. आणि माझ्या घरात जवळपास 4 ते 5 जागी हा स्मोक अलार्म तुम्हाला दिसेल. तर हे पण इथे खूप गरजेचं आहे. तर ही वरती जे दिसते लाईटसारखं तर ते आहे स्कायलाईट. सूर्यापासून डायरेक्ट प्रकाश येतोय घरात. तर अशा प्रकारे दिवसा घरात लाईट लावण्याची गरज लागत नाही. हे खूप छान आहे. बेडरूममध्ये जाऊया. इथे हा मधला पॅसेज आहे. मधल्या पॅसेजमध्ये दिसू शकतं लावलेलं आहे. तर आणि इकडे डायरेक्ट सलग बेडरूम्स आहेत आणि मध्ये एक दरवाजा दिसतोय तर तो किचनचा दरवाजा आहे तिथे. तिथनं किचनमध्ये जाऊ. तर चला तर आता बेडरूममध्ये जाऊया. काहीच असं दिसतंय. तर ते आहे बेड आणि इकडे जी साईडला ही आहे तर ही कॉट आहे. ही लहान मुलांसाठी इथे झोपण्यासाठी ही कॉट असते. तर माझी 2 मुलं आहेत त्यामुळं ही कॉट आमच्या रूममध्येच ठेवलेली आहे. इकडे वरती AC दिसतोय तर हा रिव्हर्स सायकल AC आहे. यामध्ये तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये हीटर पण जसं काही चालू करू शकता. इकडे लाईट्स वरती जे चौकोनमध्ये जे दिसतंय तर ते आहे कॉमन इव्हॅपोरेटर म्हणजे पूर्ण अख्ख्या घराला जो AC आहे. तर एकदा AC चालू केलं की सगळ्या रूममध्येच AC चालू होतो. आणि इथे पाहू शकता हे कपाट आहे. तर इथल्या कपाटांची एक गंमत म्हणजे, तर आता इथे तुम्ही माझे कपाट पाहू शकता. कपाट हे जसं काय भिंतीमध्येच लावलेलं आहे, भिंतीमध्ये दिसू शकतं तुम्हाला. तर इथे एक आहे की या कपाटांमध्ये जास्त ड्रॉवर्स नसतात किंवा हे असे कप्पे असतात ते नाही आहे. तर हे फक्त याच साईडला एक आहे आणि दुसरं एक तिकडच्या साईडला आहे. नाहीतर नॉर्मली जस्ट हँगर लावण्यासाठीच जागा असते मोस्टली. तर इथे एक आहे की हे असे हँगर्सच असतात मोस्टली भरपूर जागी. तरी माझ्या कपाटाजवळ तरी हे ड्रॉवर्स वगैरे आहेत, नाहीतर भरपूर ठिकाणी ड्रॉवर्स पण नसतात. ते अशी कपाटं असतात इथे.
तर रूममध्ये जी खिडकी आहे, खिडकीतनं सगळा बाहेरची जागा दिसते. तर असं सगळा रस्ता, मेन रोड आहे माझ्या घराच्या सोबत, तर तो पण दिसतोय. तर आणि इथे झाडं वगैरे पण पाहू शकता. खिडकी इथे भरपूर मोठे असतात तशा. तर आणि अजून एक इथे हा आहे डिह्युमिडिफायर. हा ह्युमिडिटी कमी करण्यासाठी इथे आम्ही वापरतो. आणखी एक की इथे तुम्हाला कोपऱ्यात एक लाईट दिसते. मी थोडीशी जवळ आले, थोडासा अंधार झाला तर ही लगेच चालू झाली. तर म्हणजे जेव्हा अंधार पडतो तेव्हा ही लाईट लगेच चालू होते. तर ही सेन्सरवरती लाईट आहे, जेव्हा अंधार असतो तेव्हा ही चालू होते. तर अशी पण लाईट्स इथे मिळतात. ही आहे माझी दुसरी बेडरूम. तर ही पण भरपूर मोठी आहे, पाहू शकता. आणि आणखी एक की ऑस्ट्रेलियात प्रत्येक बेडरूमला हे कार्पेट लावलेलं असतं. तर कार्पेट अशासाठी की इथे खूप थंडी असते हिवाळ्यात, त्यामुळे हे कार्पेट वापरलं जातं. आणि त्याने टेम्परेचर वगैरे थोडंसं मेंटेन राहतं रूममधलं, त्यामुळं हे कार्पेट खूप गरजेचं आहे. आणखी बेडची एक गंमत म्हणजे हा बेड सेपरेट भागांमध्ये आहे. तर आता खाली जे आहे तो बेस आहे, तर त्याला चाकं आहेत, तुम्ही इकडे तिकडे सरकवू शकता. वरती गादी आहे, गादी पण वेगळी करू शकता. आणि जी फ्रेम असते, तर जी फ्रेम आहे ती पण सेपरेट करू शकतो. तर म्हणजे बेड पण 3 पार्टमध्ये वेगळा करता येतो आहे. तर आता बाहेर आल्यावरती हे जे काय दिसतं आहे, तर याची गंमत मी तुम्हाला नंतर गॅरेजमध्ये गेल्याच्या नंतर सांगणार आहे. तर चला, तर आता तिसऱ्या बेडरूममध्ये जाऊया. तर आता या बेडरूममध्ये पाहू शकता, इथे माझ्या मुलांचा फोटो लावलेला आहे. कपाट दिसतं आहे, कपाट पण भरपूर मोठं आहे, प्रत्येक रूममध्येच मोठं असतं. हे दिसतात इथे ब्लाइंड्स आहे. तर खिडकीसाठी या ब्लाइंड्स असतात, इथे पडदे लावण्याची गरज नाही. तर ही आमची जशी काय स्टडी रूम आहे किंवा लहान मुलांना खेळण्याची खोली पण आहे. तर इथे प्रिंटर पण खूप गरजेचं आहे ऑस्ट्रेलियात. असे सगळ्या गरजेच्या वस्तू. चला, तर आता ऑस्ट्रेलियात बाथरूम कसे असतात ते पण दाखवते. एक माझ्याकडे चांगलं की माझ्याकडे बाथटब नाही आहे, नाहीतर भरपूर घरांना इथे बाथटब असतो. तर इथे पाहू शकता आरसा आहे, शॉवर स्क्रीन आहे. तर हे आहे शॉवर इथे आतमध्ये. आणि इथे शॉवरच्या बाथरूममध्ये पण वरती फॅन वगैरे असतो, एक्झॉस्ट. तर ते पण इथे खूप गरजेचं आहे, नाहीतर मौल्ड वगैरे खूप होतं, जे फंगस मी सांगितलं मगाशी ते. आणि वॉर्म लाईट पण इथे खूप गरजेचे आहे. थंडीमध्ये खूपच थंडी असते, त्यामुळं वॉर्म लाईट असल्यामुळे बरं वाटतं. तर अशा प्रकारे ही आहे लाईट. इथे 2 प्रकारच्या लाईटी आहे, एक आपली नेहमीची आणि दुसरी आहे ती वॉर्म लाईट. तर त्यातनं अशी उबदार हवा जशी काही बाहेर येते, ते पण खूप वेगळं आहे इथे. तर घरात आणखी एक रूम आहे, ती म्हणजे लॉन्ड्रीची रूम. तिथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता, ड्रायर ठेवू शकता. आणि या रूममधनंच डायरेक्ट बाहेर पण जाता येतं घराच्या मागच्या परिसरात. आणि टॉयलेट पण आहे साईडला शेजारी. तर इथे पाहू शकता, ही आहे वॉशिंग मशीन. इथे वॉशिंग मशीनचं पण एक खास म्हणजे इथे वॉशिंग मशीनला पण गरम पाणी, गार पाणी पण असतं. हे आहे बेसिन साईडला. तर हे नेहमी याला पण तुम्हाला 2 नॉब दिसतील. तर अशा प्रकारे हे लॉन्ड्री रूममध्ये बेसिन असतं नेहमी. इथे आहे टॉयलेट. चला, तर आता घराच्या मागे जाऊया.
तर आता आपण माझ्या बॅकयार्डमध्ये चाललो आहोत. बॅकयार्ड म्हणजे घराच्या मागची जी जागा आहे तिथे आम्ही बरेच ही झाडं वगैरे लावलेली आहेत. तुम्हाला केळी दिसतील किंवा पेरू, डाळिंब वगैरे लावलेलं आहे, अंजीर पण लावलेलं आहे. तर आणि मेन महत्त्वाचं म्हणजे इथे पाहू शकता तर ही आहे आळू. तर अशा प्रकारे मी घराच्या मागे भरपूर आम्ही झाडे लावलेली आहेत. आणि इथे ऑस्ट्रेलियात घराच्या मागे पण भरपूर जागा असते. तर त्यामुळे मुलांना घराच्या मागे पण भरपूर खेळता येतं आणि ते खूप गरजेचं आहे. इथे घरच्या घरी मुलं खेळू शकतात. आणि इथे साईडला तुम्हाला जी एक रूम दिसतीये तर ती आहे आपण जसं काय भारतात म्हणतो की अडगळीची खोली. तर ती अडगळीची खोली आहे. तिथे जे न लागणारं सामान आहे ते आम्ही सगळं तिथे ठेवतो. आणि आता इथे कपड्याचं स्टँड आहे हे. तर हा आहे गॅस वॉटर हीटर. तर आता ही घराच्या बाजूची जागा आहे. ही एवढी जागा प्रत्येक घराला ठेवलेली असते. तर हे आहे वॉटर रेटिक्युलेशनसाठीचं टायमर. तर यानी प्रत्येक झाडाला पाणी प्रोव्हाइड केलं जातं. तर हे पाहू शकता आपल्या इथे असतं तसं तुषार सिंचन म्हणू शकतो. तर असं हे प्रत्येक झाडाला जातं आहे पाणी. तर मी आता गॅरेजमध्ये आलेली आहे जिथे मी तुम्हाला गाडी लावलेली दाखवली होती. आणि हे लाल रंगाचा जो बॉक्स आहे ते आहे सोलार इन्व्हर्टर. आणखी एक ऑस्ट्रेलियातल्या घरांची गंमत म्हणजे इथे माझ्या घरात सेंट्रलाइज व्हॅक्यूम क्लिनिंगची सिस्टीम आहे. म्हणजे मी मगाशी तुम्हाला जे दाखवलं होतं की ज्याची गंमत मी तुम्हाला गॅरेजमध्ये गेल्यावरती सांगेल. तर ते हे आहे, जेव्हा मी पाईप जोडते व्हॅक्यूम क्लिनरनी तर तेव्हा जो घरातला सगळा जो कचरा असतो तो त्या पिशवीमध्ये जमा होतो. तर फक्त ती पिशवी तुम्हाला फेकून द्यायची आहे नंतर. तर अशा प्रकारे इथे पाईप लावू शकतो आणि घरातला जो कचरा आहे तर तो क्लीन केला जाऊ शकतो. तर हे पण एक छान आहे असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे इथे एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आहे. आणि इथे ही आहे इलेक्ट्रिक मोटार. हे बटन दाबल्यावरती गॅरेजचं दरवाजा बंद होतो. तर अशा प्रकारे तुम्ही माझं ऑस्ट्रेलियातलं घर कसं आहे आणि ऑस्ट्रेलियातल्या घरांची गंमत पाहिली. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऑस्ट्रेलियातल्या अजून काही नवीन गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्या पण मला सांगा. थँक्यू.